त्या स्पॉटचा जाताना एक व्ह्यू दाखवतो मी. अजून त्याच्यावरून जो व्ह्यू आहे तो अजून बघणार. इकडून एक सनसेट पॉईंट पण आहे. जाता आलं तर वेळ भेटला तर तिकडे जाईन, नाही तर उद्या आपण परत तिकडे जाऊच. आणि 50 रुपये तिकीट आहे एंट्री फी. थोडं वर आहे आणि तुम्हाला ते इथून चांगला व्ह्यू भेटेल. मी आता बघतो इथे फिरत होतो आणि फिरता फिरता सहज इथे एक नवीन ब्रिज बांधत आहेत. त्या ट्रान्सपरंट ग्लास आहे वर, जे जिथे लोक चालतील त्या ठिकाणी ट्रान्सपरंट ग्लास आहे. अजून तरी चालू झाला नाही, तुम्हाला दाखवतो मी. आता आपण ज्या स्पॉटला निघालो त्या स्पॉटचा जाताना एक व्ह्यू दाखवतो मी. अजून त्याच्यावरून जो व्ह्यू आहे तो अजून बघणार. आता हायवेपासून एक 1.5 किलोमीटर वर आहे, निर वॉटरफॉल म्हणून आहे. इकडे जायचं आहे आपल्याला. चालतच जातो आहे, बघू. इकडून एक सनसेट पॉईंट पण आहे. जाता आलं तर वेळ भेटला तर तिकडे जाईन, नाही तर उद्या आपण परत तिकडे जाऊच. आता 1.5 किलोमीटर वर चालत जायचं आहे. इथं बाईकसुद्धा जाते, मी काय बाईक घेतली नव्हती. 1-1.5 किलोमीटर आहे, बघू किती वेळा. मध्ये एक लिफ्ट भेटते. तिथून मी आता निर वॉटरफॉलला आलो. 10-15 मिनटात आलो. एवढा काय खास नाही, वाटलं असं तेवढं. आणि इथे स्विमिंग करू शकतात. निर वॉटरफॉलला जाऊन आलो. मला ते एवढी काय मजा नाही आली. एक्सपेक्टेशन थोडे जास्त ठेवले. आणि 50 रुपये तिकीट आहे एंट्री फी. आणि तिकडून आता एक सनसेट पॉईंट आहे, आपण तिथे जाऊया. बघू जायला भेटलं तर. कारण की एकटाच आणि वर खूप लांब आहे, 2-2.5 किलोमीटर चालत जायचं वर. त्यामुळे जाता येतं तिथपर्यंत जायचं, नंतर येऊन खाली. आता एक लिफ्ट घेतली. एका पोरगा होता बाईकवर येत आणि वर आलो आहे. 1.5 किलोमीटर वर आहे आणि चालत तर पॉसिबलच झालं नसतं. नशीब तो भेटला बाईकवाला. इथून व्ह्यू चांगले आहे. थोडा आता फॉग आहे त्याच्यामुळे काय दिसत नाही. फॉग कमी झालं तर व्यवस्थित दिसेल, पण पूर्ण ऋषिकेशचा वरून व्ह्यू दिसतो. गंगा नदी, ब्रिज सगळे, रामझुला आणि हे सगळे दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात.
हा चंद्र बघा, असं वाटतंय ह्या डोंगराच्या मागूनच हा चंद्र उभा राहिला आहे. अजून सूर्यास्ताला थोडा वेळ आहे, तो आपण दुसऱ्या ठिकाणी आता सूर्यास्त बघायला जाऊया. आता एका चहाच्या टपरीवर आलो, तिकडेच आहे, कुई गाव आहे, तिकडून हा व्ह्यू दिसतो. आता थोडासा फॉग आहे इकडे म्हणून काय एवढं दिसत नाही, पण जसा सन थोडा डाऊन होईल त्यावेळी तुम्ही बघायला खूप मजा येईल. आणि हे गाव इतकं म्हणजे फेमस पॉईंट आहे KR की तो खाली आहे आणि थोडासा 10-15 मिनटं वर एक कुई गाव आहे, तिकडून हा सनसेट पॉईंट दिसेल आपल्याला. तर मी रेकमेंड करेन की इथे जर आला असेल KRच्या इथे तर थोडं वर या, थोडं वर आल्याने तुम्हाला ते इथून चांगला व्ह्यू भेटेल. मी आता बघतो तुम्हाला सनसेट व्ह्यू दाखवेन थोड्या वेळाने. आणि त्याचबरोबर इकडे गावात वरपर्यंत राहायला कॅम्पिंग भरपूर साईट्स आहेत, इकडे हॉटेल बिटेल आहेत. कदाचित वेळ असेल तर एक दीड दिवस इथेच सुद्धा राहू शकता तुम्ही. आता इथे सनसेटला सुरुवात झाली, थोड्या वेळाने इथे सूर्यास्त होईल, आपण बघू आणि नंतर खाली जाऊ.